नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि धनत्रयोदशीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. आपलं आरोग्य हेच आपलं खरं धन आहे हे लक्षात घेऊन धन्वंतरी देवी आज प्रकट झालेली होती आणि म्हणूनच आजचा दिवस हा आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवसापासून दिवाळीची जी काही सुरुवात होतीये त्या सुरुवातीमध्येच आपलं आरोग्य आणि आपलं स्वतःचं धन म्हणजेच आपलं शरीर हे स्वच्छ निरोगी ठेवण्यासाठीचे प्रयत्न येत्या काळामध्ये करायचे आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवसापासून खऱ्या अर्थानं दिवाळीचा उत्सव सुरू होतोय. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आता सुरुवातीलाच एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या हेडलाईन्सवर. आज देशभरात धनत्रयोदशी उत्साहात साजरी होणार. घरोघरी धन्वंतरीची पूजा करत सोनं चांदी खरेदीकडे ग्राहकांचा ओढा. मनसेच्या दीपोत्सवात ठाकरे बंधू एकत्र. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन. आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळला शिवाजी पार्क. भाजप आमदार अमित साटम यांचा मुख्यमंत्र्यांना फोन. महापालिका अतिरिक्त आयुक्त अमित कुमार सैनींबाबत तक्रार. अधिकारी कर्मचारी बदल्यांच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची आज बैठक. पुणे जिल्ह्याचा घेणार आढावा. रामदास कदम, श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तीकर राहणार उपस्थित. मराठा समाज आणि आमच्या दरिद्री पाटलामुळे अंतर पडलं. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यातनं भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका. भुजबळ ताकद दाखवत असतील तर मराठ्यांनाही ताकद दाखवावी लागेल. यासाठी येणाऱ्या काळात बीड जिल्हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरू शकतो, जरांगेंचा इशारा. इतक्या मोठ्या प्रमाणात विष पेरलेलं महाराष्ट्राला परवडेल का? मुख्यमंत्र्यांच्या आई संदर्भात अपशब्द वापरले गेले. धनंजय मुंडेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल. तर आम्ही काही बोललो की जरांगे बोलणारच, मुंडेंचा निशाणा. किल्ले रायगडावरती शिवचैतन्य सोहळा उत्साह संपन्न. दिवे मशालीच्या प्रकाशात किल्ल्यावरती दिवाळीचा उत्साह. दिवाळीमध्ये मध्य रेल्वेच्या ब्लॉकची डोकेदुखी. विद्याविहार ठाणे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवरती मात्र प्रवाशांना दिलासा, कोणताही ब्लॉक नाही. फरार मेहुल चोक्सीला मोठा झटका. बेल्जियमच्या कोर्टानं भारताकडे प्रत्यार्पणाला दिली मान्यता. अटकही ठरवली वैध. 13,000 कोटींच्या फसवणुकी प्रकरणी कारवाई.